18 ते 22 वर्षाचे पोरे आपलं वाक्य लिहून घ्या राजा हो. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार. हो, भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार आहे आता. 12वी पास 50 पैसे, ग्रॅज्युएट रुपया आणि पोस्ट ग्रॅज्युएट 1.5 रुपया. विनोद नाही राजा, मी स्वतः BSc BEd माणूस. माझ्या अवताराव नका जाऊ. तुम्हाला वाटलं हे कुठेतरी बँकच्या पार्टीत खुळखुळा व्हायचं असेल भाऊ. माझं खंबार बारीक झालं. विनोद नाही हा. आज कष्ट आणि जिद्द नसेल तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही. तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केलाय, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच ओतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंद्रिकडला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे. ती म्हणली मा बापाला झालंच काय, इकडे. जर त्या पोऱ्याबरोबर दिसली तू मिली, तू मिलीस. तू आता कीर्तन ऐकून आलोय मी टेन्शन मध्ये. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय, मला तर हानील पण तुला तर भोगशीलच. आता तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची, आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला उलट नाही, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांगेत. 22 मह्या पुढे बसेल आत्ता कीर्तनात. आणि रोट्या खाऊन आला का अख्या रात काय काय दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल. त्याला जागरण गोंधळ घाल. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. जर कोणी बसलेला म्हणलं ना शेती परवडत नाही, त्या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. आणि शेतीच्या बाबतीत एक वाक्य इंदुरीकरचं लिहून ठेवा. अजून 5 वर्षानं ज्याला 1 एकर शेती असेल तो त्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस असेल. कोण करतं कोणावर प्रेम? आता या पण म्हणतो बाप्पा या संगती गाडीवर हिंडती, त्याला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन? मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन दिले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच. काला इकात खायचं येडेवानी काही डोक्याचा भाग आहे की नाही? फुकाट ना, फक्त थोडं सकाळी लवकर उठायचं. येड्या बाबळीचा लागल तेवढा खा, बाकीचा प्लास्टिकच्या पिशीत घेऊन या. शिवाय त्यानं जसा माल खाला असन तसा गुटखा. गुलाबजामू खाले असतील तर सेंटेड गुटखा. काही देव बोखंडी घेत नाही तुम्ही. गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू.
तुम्ही ऊन पाडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतीत जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा काय म्हणतीत जावा. एवढंच भांडण आहे फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे तिकडं तुमचा भात वाहून जाऊ द्या घे ना काय काय घेणं नाही जगाला. बरं आपणही बधीर होईल 100 रुपये घेऊन बटणं दाबेल आपली काय दानत आहे काही बोलायची. आपणही भिकार आवला तिचे कान फडा निर्लज्ज अवलाद.